नमस्कार मंडळी, कॉमेडीच्या मेडिसिननं तुमचं मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया लाफ्टरोपॅथी. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्या हास्य जत्रेतल्या कजाग आणि इरसाल सासूसुनांच्या घरात बघूया आज काय चाललंय ते. केलाय का काय? लय भारी काढली. वा वा. ए बरं ऐक ना, मी काय म्हणते, इथं मध्ये ते जरा नाचणारा मोर काढा बरं का. तिच्या मोर नको, मला नाही आवडत मोर. मोर नको. मांजर आवडती का? काढायची का मांजर? काढायची का? चालेल ना, एक मांजर काढूया आणि छोटासा उंदीर काढूया. ऐका ना, मी ऑलरेडी 2दा पुसली आहे आणि ते लाल लाल झालंय सगळं, घाण दिसेल ना मांजर आणि गंमत करी ती तुमची. तुम्ही लोकच कुठं मनाव घेता? तुम्ही काय आमची सासू आहे का तुमची गंमत करायला? सॉरी सॉरी. काढले का? हा. काय काय हे आपल्या शाळेतल्या गोखलेबाई काय म्हणतात? कोण गोखलेबाई? अगं ते नाही का त्यांचे इथोर केस आहेत, ते अशी मोठी गोखलेबाई. आणि ही कोण आहे? आई, तुम्ही एवढ्या लवकर कशा काय आलात? काय नाही ग, अगं ते भजनाला गेले होते ना, ते भजन रद्द झालं. बया, असं कसं भजन रद्द झालं? भजनी बुवाचा घसा बिसा बिघडला का काय? नाही, पेटी बिघडली. अशी कशी बिघडली? काय नाही अगं, एवढं काय नाही झालं. ते चालत चालत गेले होते ना, तर पाय दुखायला लागले. तर स्टूल समजून मी पेटीवर बसले. म्हणजे आई पेटीचं भजन करून आल्या वाटतं. दात घालीन कशात चिडवला तर. ही कोण आहे ती सांगा? ही माझी मैत्रीण आहे आई. मेहंदी मेहंदी सुपर सीना. लेडी गर्ल. मैत्रीण आहे. हात करता ग? काही नाही आई, मैत्रीण आहे ना, म्हणून आम्ही गेम खेळ. दिवस आठवले. बाळा, हिते हा, एकच मिनिट. इथं बस, इथं बस. बरं. काय गोड मैत्रीण आहे ग तुझी. आधी काय नाही भेटवली ग. लग्न झालंय का ग बाळा तुझं? हा, लग्न झालंय का? नाही बया, हिच्या ऐवजी तुलाच करून आणली असती सून मी. नाही मस्त तो अंड दिलाय म्हणून भाकाड पसरायचं. हे बाळा, नाव काय ग तुझं? आई, माझं नाव कुसुम. बया, काय ग गोड नाव आहे. आवाजात काय गोड आहे. काय ग, काय करते ग तू? मी ना सुंदरी ब्युटी पार्लर मध्ये काम करते. हा, मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि या दोघींनी मला आज मेकअप करायला बोलवलं ना, तर मी इथे आले. या दोघींना असं छान दिसायचं होतं, सो ते मला म्हणाले की तू माझा मेकअप करून देशील का? मी त्याच्यासाठी इथे आले. थांबा, मागचं दिसतंय मला. बुक्कात घालीन चिडवला तर. काय गे, मेकअप करायला कायला बोलवलं ग हिला? रात्री नवरे घाबरतात तुम्हाला? अहो आई, असं काय करीता? नवरे कायला घाबरतील आम्हाला? मग अहो, आपल्या सुमीचं लगीन नाही का, म्हणलं आपण जरा नट्टापट्टा केला पाहिजे, आपण जरा बरं दिसायला पाहिजे, म्हणून मग हिला बोलवलं आम्ही. मेहंदीन ते आपण भारी दिसायला पाहिजे म्हणून मी बाहेर गेल्यावर हिला बोलावलंय. तसं नाही आई. मग कसं? तुम्ही यायच्या आधी म्हटलं आमचा मेकअप उडकून घेऊया. म्हणजे तुम्हाला मेकअप करायला वेळ लागेल ना आई. मला कायला यायला लागल का भावाने? तुमचा एरिया जास्त आहे ना, प्लॉट जुना आहे म्हणलं येळ. असं कसं बाळा? हा आई. यांच्या एरियावर काय कला कुसर करणार होती ग तू? आई, मी यांना फेशियल करणार होते, मेनिक्युअर करणार होते, पेडिक्युअर करणार होते, स्पा करणार होते, हेअर कलर पण करणार होते. तुम्हाला दाखवते, थांबा. मी नम्रता ताईंना आहे ना, हा असा गोल्डन कलर करणार होते आणि चेतना ताईंना असा सिल्वर कलर करणार होते केसांना. हो. काय ग सुसरे, येतात का चाललेत वय तुमचे? मस्करी केली. नाही हो. झाले झाले, मागच्या वेळी करून झाले करायला. ऐका बाया, काय माय स्वतःच्या ऍक्टिंग वर एक टाळी घेत नाही. सुसरच काय करती, माकडीनच काय करती.
अशी अशी चालती मरती. बया कोण बोलत आहे बघा. सासूबाई तुमचा गेंडा अजून बक्षिसाचा शर्ट घालून फिरितो. तुला बघती मी नंतर. हा बरं बघा बरं का. हळू आई हळू. जमलं कसं जमला कसं जमला. थांब जरा तू जरा थांब. कुसुम बाळा हा आई. माझा मेकअप करा. हो, हो, माझा हो. सगळा मेकअप. हो सगळा मेकअप अहो करते. पण आई आई मेकअपची काय गरज आहे? खूप वेळ जाईल त्याच्यात. मग पेंटर बोलूया ना, 2 ब्रश फिरवले की झालं. ओ माझ्यासाठी पेंटर बोलावणार आहे होय. भिताड आहे का ग मी? नाही आई. काठी कुठे आहे माझी? नाही. काठी कुठे आई, आहे? आई, बघा बघ अजून लोळून घे. बघ जमतंय का? दुसरं काय करते का बघ. करते. मला काहीच करू देत नाहीये आज. हा. आईला आज लयच करते ओली तू. बस खाली. बघ कशी बोलती सासूला पेंटर बोलावल्या म्हणे. सोपतं काय ग सासूला असं बोलायला यांना? नाही 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 कसं ना तुम्ही फार गोड आहात आई म्हणून त्या गमती करतात तुमच्या माहितीये का. तुम्ही अजिबात काळजी करू नका. शांत राहा. आणि ताई ऐका ना मी काही जास्त पैसे नाही घेणार त्यांचे. म्हणजे ना तुमच्या 4000वर फक्त मी 1000 रुपये वाढवेन. कारण आई सारख्याच आहेत हो माझ्या. आई सारख्याच आहेत ना. त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. तुझी आई पण एवढी आहे? अहो, निव्वळ वानेर आहे वानेर. वानेर म्हणाले मी काय? बाजाला करून दाखवायची गरज नाही. बास इथं इथे बास. माझी ताई अहो तिसऱ्यांदा काढली होती मेहंदी. प्लीज असं नका करू. मी कंटाळले मेहंदी काढून. कुसुम बाळा हा. काय मेहंदी काढली होती हातावर? अहो आई त्यांच्या हातावर नाचणारा मोर काढला होता मी. वटवागळानं मोर काढला होता का? मला वटवागुळ म्हणाले. आम्ही काय वटवागुळ आहे का? कर आता वटवागुळ कर. लटक फॅनला उलटी लटक. बघ जमतंय का? मुद्दाम करतायत बाई. आम्हाला जे जमत नाही तेच बोलतायत. नाही ऐका माझं त्या मुद्दाम नाही करत आहे. तुम्ही हात पुसा आधी प्लीज हात पुसा. ऐका ना मी तुम्हा तिघींचा मेकअप करते. चालेल तुम्हाला? चालतंय हा चालतंय. कुसुम बाळा हा. पहिलं माझं करा. हो 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 काय ना जेवणाची वेळ झाली. जेवण बनवायचंय मला. चालेल चालेल चालेल. परत जेवणाची वेळ चुकली ना तर सासूबाईंना लय अशक्तपणा येतो. फार गळ पाठून जात्यात. फार खबडावाने चेहरा होतोय. हा बरं बरं मी काम करते. तिघींना एकत्र करते ना जे काही सगळं करायचंय बरं, ते. चालतंय. ओके हा म्हणजे कसं तुम्ही आधी फ्री व्हाल मी पण लवकर फ्री होऊन जाईल. ताई 2 मिनिटं फक्त आईना ते फेस मास्क लावते. हा, लावून घ्या, हा, लावून घ्या. लगेच होऊन जाईल ना ते. मग कसं आई रिलॅक्स बसते. आई मान मागे करा तुमची. चष्मा काढू का ग? हो 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 काढा. बया लय नटती म्हातारी. हा बया फार पांढरी पडली. बया गार वाटतं. लय गार वाटतंय ग. तोंडावर जणू फिरीची ठेवल्यासारखं वाटतं. चला आपलं काम वाचलं. म्हणलं होतं तुला जरा भीतीला फुट्टी भरून घेऊ. आता कशा चिरा भरल्या जातील बघ. काय बोलली का ही? नाही, नाही, तुम्हाला काहीच नाही म्हणाली. तुम्हाला काहीच नाही म्हणाले. आता तुम्ही शांत झोपा. रिलॅक्स रिलॅक्स. बया लय बरं वाटतंय ग. हा. लय बरं वाटतंय. आणि तुमच्या डोळ्याखाली काळं झालंय ना तर मी काकड्या ठेवते. बरं डोळे बंद करा. हा. कसं वाटतंय? लय बरं वाटतंय ग. लय काकडं ठेवलं असतं एकदम बरं वाटतं. ओ! तुम्ही काकडी का खाल्ली? काय ना ग अगं माझं ते जेवणाची वेळ झाली ना तर काकड्या सरकं वाटापर्यंत आल्या माझ्या. त्या नाही आल्या तुम्ही खाल्लं. आई ते डोळ्याखाली काळं झालंय म्हणून काकड्या ठेवला. इफेक्ट कसं करणार ना ते सगळं. चालतंय चालतंय. खाऊ नका तुम्ही प्लीज. खाऊ नका. हलू नका प्लीज. शांत झोपा. बरं एक काम कर तू हिचं उरकून घे. माझे काय आयब्रो बरं 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 मी करते. आयब्रो तुला काय मेनिक्युअर. तुम्ही एक काम करा आधी तुम्ही इथे बसा. बस ग. हा तुम्ही ना हात आहे ना असे भिजवा म्हणजे कसं मेनिक्युअर करायला असं सोपं जाईल. नख नरम पडतील ना मग. हा
बया काय ग तुझ्या नाकात ना बुडबुडे कसे काय यायला लागले बया हे नाकात ना काहीतरी बाहेर येतंय ग काहीतरी काय खादाड्या मेली नाकात लपून ठेवते नंतर फावल्या वेळेला खातीये बया जिलबी बाहेर आली तुम्हाला पाण्यातली जिलबी खायची आहे का? मी जास्त नाही आणलंय तर काकडे तुम्ही बसा आई. वास काढीत बसा तुम्ही बसा बसा प्लीज बस काय झालं आई? काय मोडलं ग काय हाड मोडले का ग काय ते काढा तुम्ही. बया हे काड्या कसल्यात ग बया ओ तुम्ही माझे महागाचे ब्रश मोडलात. ओ तुम्हाला कळतं का? खूप महागाचे ब्रश होते. तुम्हाला बघून नाही बसतायत का? अगं बुडाला कुठे डोळे असते तू नीट ठेवायचे होते ना तुम्ही नीट बसायचं होतं ना. अगं पण तू नीट ठेवायचे होते ना आधी तुम्ही नीट बोला. अगं साधी सुधी बाई वाटली का तुला चांगली पेटी मोडून आलेली बाई आहे ती. तू माझे महागाचे ब्रश माझं नुकसान करताय तुम्ही. अगं ते पण वेस्ट गेलं यार. अगं एवढी धुसफूस कशाला करते मी देते तुझे पैसे किती झाले नंतर त्या बसा तिथे आधी बसा. ऐका ना मी यांचं आधी करून उरकून घे घेते. बाई आम्ही बसलो इथं मी तुम्हाला वॅक्स करते. तुम्ही प्लीज हात द्या. काय करायचं? हात द्या. हा. बस आई हात द्या. सरळ ठेवा. हाय ग चोळ 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 लय बरं वाटतंय हा माहितीये. हाय हाय ग लयच बरं वाटतंय नाहीतर ह्या हाय जीभ हसडून घे ना तुझ्या हातात झिंजा उपटीन चांगल्या मगाचपासून दोघी बोलताय त्याचं काय? आम्ही आमच्या येते आम्ही काही पण बोलू. तू कोण आहेस का आमची? काय काय मेकअप बिकअप करायचं नाहीये तुझ्याकडून. हे घे मला पण काही करायचं नाही. मला घे, हौस तुझे नाही आहे. पैसे एक्स्ट्राचे काय केलेस ना आईना घे आणि घे. जा इथून. आणि जा, नको दाखवूच तुमचे परत. पैसे. चल निघ. मी तर जाणार आहे. हे सगळं तुझं. मी जाणार आहे आणि सगळ्या पार्लरला सांगणार तुमच्या घरात यायचं नाही. हा सांग सांग जा. आली मोठी शाळा. चल निघ. सगळ्यांना सांगणार आहे. एक नंबरच्या ना ढालगज बाईक आहे. ढालगज हा होताच आम्ही ढालगज. येतच. या हाय तर ढाल आणि आम्ही हाव दोघी गज. निघ. शी शी शी. जा. हा तू म्हण आमच्या आईना बोलते. शाईनी कुठली आली मोठी कटरीना कैफ म्हण बघ ना कशी बोलते मला. काय मग हे पाहिजे का तुम्हाला सून पिप्पानी? नाही ग नाही ही शा नाही काय वाईट आहे. अगं बकरी का तक्षील ना जाशील खपशीन वर. दोन दोन बोटाने नाक दाबी ती. नाही ग काय पण म्हण सोन्यापेक्षा आपलं गंजलेलं लोखंडच बरं असतं. बहारदार कॉन्सेप्ट आणि अप्रतिम परफॉर्मन्स ॲज युजल. कडक सई सुसाट परफॉर्मन्स होता. मला आपल्या दिग्दर्शक आणि लेखकांचं पुनश्च कौतुक करायचं यासाठी की जे चालतं तेच दाखवण्याचा मोह ते कधीच करत नाहीत. जे आवडतं म्हणून तेच आपण दाखवतो असं कधीच होत नाही. आज चेतना आज आम्ही खूप ऑडियन्स म्हणून एक्सपेक्ट करत होतो की तू काय करशील पण आज तू काय नाही केलंस. आज आई आणि कुसुमनी केलं आणि त्यातून एक वेगळेपणा आला आणि वा म्हणजे आय थिंक हेच आपल्या शोचं स्पिरिट आहे आणि म्हणून आपण इतके वर्ष तग धरून आहोत आणि इथून पुढेही असू. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्सेस बाय एव्हरीवन. गर्ल्स तुम्ही जेव्हा धुमाकूळ घालता तेव्हा मी सगळ्यात जास्त खुश होते. वा मस्त. गर्ल्स गँग कीप इट अप. थँक्यू.
तुमच्या समोर नाटकाचा प्रयोग साकारायला येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि फक्त आत्मविश्वास या एकाच गुणावर त्या नाटकात काम करायला तयार झालाय त्या नाटकाचा मॅनेजर झालेला कोकण कोहिनूर ओंकार भोजने. भालानंतर हो दादानू हो चला 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 लवकर रसिका चल ये लवकर लवकर हो हो चल सुरू करूया. सुरू करू. हा ये चल 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 लोक पण जमलेत. हो दादानू ऐका काय? हो ऐका व्यवस्थित करा प्रयोग. हो, काय? काही चुकू नका. नाही, हा? नाही. आणि लक्षात ठेवा शिपायाचा भाला डाव्या विंगेत असतो, राजाचा राजदंड उजव्या विंगेत असतो. दर प्रयोगाला राजा भाला घेऊन येतो, चांगलं नाही दिसत. चालू प्रयोगात राजा आणि शिपाई प्रॉपर्टी चेंज करतात, चांगलं नाही दिसत. अरे हा? अरे नीट करा. थांबते रे. रसिका. हो. गावाकडे प्रयोग आहे. अच्छा, चल, चलो all the best. All the best, all the best. चल. नीट कर. काय झालं? पुतळा कुठे आहे? अरे अरे पुतळा कुठे आहे? हे प्रॉपर्टी वेळेत लावायला काय होतं यार यांना? अरे बने बोलून बने 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 इकडे ए बने बने आला पुतळा कुठे आहे? पुतळा लाव. होता ना नाही म्हणजे अरे तू प्रॉपर्टी आणला नाहीयेस का? तुटला पुतळा. तुटला. छोट्या काका छोट्या काका ए, पृथ्वी छोट्या काका इकडे ये. छोट्या काका इकडे कोण आहे? हळू रे. कशाला हळू हळू हा कशाला मंगळवारची दुपारी घेऊन काय करू मी हा त्याच्यात अंगारकी चतुर्थी. आता अंगारकी चतुर्थीला पार्ल्याला बुकिंग होईल असं नाटक आहे आपलं. अबे, तू मला नको ते गळ्यात मारू नको. तू नको मी नंतर बोलतो. चल नंतर बोलतो. छोट्या काका काय काय झालं? अरे काय अवतार करून आलाय तू? काय बरं, अवतार? ते मरू दे. हा. हा काय बोलतोय? पुतळा नाहीये बोलतो. हा काय बोलील? काय रे आता काय सांगशील? काय कालच्या रात्रीच्या प्रयोगानंतर पिपी प्यायला आणि याला झाली. हा. झाली नंतर म्हणतो पुतळा मला खुन्नस देत होता म्हणून त्याच्यावर मारामारी केली. तो राजदंड घेऊन त्यानं पुतळ्याला फोड फोडलं. पुतळा पण फुटला आणि राजदंड पण फुटला. हे पुतळा तोडला म्हणजे? हा? अरे माका वाटला विराज माका खुन्नच देत आहे म्हणून मी झेजारलाय त्या काय. त्याने एक पेताड भरली तरी कंपनीत. प्रयोग आहे ना आता. आता कुठून आणू मी पुतळा? काय हा? कसा करायचा प्रयोग? पुतळा नाही. अरे, प्रयोग कसा पुतळा नको करायचा? काय? अख्खं नाटक पुतळ्यावर. मग सगळं मला सांगशील नाटक पुतळ्यावर आहे मग? त्याची तयारी करत होतो. म्हणजे मी पुतळा म्हणून उभा राहतो. हा तू हा छोटा काका तू पुतळा बनणार. हो मीच. तू डोक्यावर पडलायस का? कसं दिसेल ते? अरे दिसेल म्हणजे दाखवायचंच नाही. म्हणजे? माझ्यावरचा हॅलोजन बंद ठेवा. अंधारात कळणारच नाही आणि कॉन्ट्रॅक्टचा शिवाय रे काय कळणार नाही. करू चल होतो आपल्या बरोबर. अरे नाही यार होतं बरोबर म्हणजे काय यार? अक्कल आहे काय यार तुला छोट्या काका? का? असं नाही होत. तू हे नेहमीच आहे तुझं. तू मॅनेजर आहेस, तुला माहिती आहे पुतळा नाहीये तर तुला आणता येत नाही पुतळा. अरे विकत आणायचा होता ना. दिवसभर काय करीत होतास? आता हे गावात प्रयोग आहे. तालुक्यात असतं तर एखाद्या कपड्याच्या दुकानात आणला असता पुतळा. हे बघ या दौऱ्याचा हा शेवटचा प्रयोग आहे. मुंबईला गेल्यावर बघू काय ते. चल हा, मी उभा राहतो. हेच कर तू. मुंबईला गेल्यावर बघू काय ते. मला माहिती आहे ना तुझे पैसे वाचवायचेत म्हणून तू माझ्या नाटकाचा प्रयोग डॅमेज करतोय. अरे नाही डॅमेज होत. हा तुझा पहिला नाटक आहे. माझं 40वा आहे. मागच्या टायमाला एका नाटकात हिरोईनची आई नव्हती आली. मग साडी नेसून मी उभा राहिलो. तुला कळतंय का छोट्या काका? तुला ग्रॅव्हिटी नाही कळत सिच्युएशनची. म्हणजे? अरे नाटकात असं वाक्य आहे की महाराजांसारखा हुबेहूब पुतळा. तुम्ही दिसता हुबेहूब. नाही तू काय काय फरक आहे? फरक म्हणजे फरक नाही आपल्यात. अरे फक्त एका मिशीचा फरक आहे. अरे? ती मिशी लावून टाकून आपण त्याला. थांब सांगतो. हे विशाल हे मेकअप वाले कोण आहे? आदित्य ये ना बाबा लवकर. किती मिशी लावायला काय आता काय खबर पटपट मिशी लाव. काय पटापट करा. कॉस्ट्युम वाले कुठे राहिले? ए शाण्या ए गिरीजा तू इकडे. अरे कॉस्ट्युम वाले पण इथे भरलेत ना कंपनीत. तू आहे ना तू पटापट करा. नाही कळलं ना तुला तर तुडवणार आहे मी. पटपट करा. छोट्या काका याला पहिले गावाला पाठव. कळलं ना? याला पाठवतो. नाही तर काय मागच्या टाइमला पण असंच केलं याने. एका दौऱ्याला गेलो होतो, चालू टेम्पो थांबवला प्यायल्यानंतर. होय ना? रानडुकरं दिसली, नाटकातली खोटी बंदूक घेऊन मागे गेला होता. एका जरी रानडुकराने चुकून जरी एवढं जरी केलं असतं ना काय ओलं झालं असतं कळलं पण नसतं. होय होय होय. पण मोऱ्यानू वाव पहिल्यासारखे रानडुकर राहिले नाही. नाही आता जंगल पण राहिलं नाही. डीसी लावा, तोंड बंद ठेवा. हे जा, हात घेऊन जा. उभा राहिलाय. चला हा कोणाचा आहे? ते राहू दे आता. आहे ते राहू दे. जे आहे ते घाल पटकन आणि उभा राहा. हो, तू काय काळजी करू नको. आणि पुतळा कसा होता लक्षात आहे ना कसं उभं राहायचंय? हा काय हा थोडा वर. हा असा. हा बस असाच राहशील. तू बघशील. चल चल. ए बाबा चल ना चल. तू काय बघत राहिलायस?
जा बेल दे पटकन. दे बेल. हा ओके. नीट 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 करा काका नीटा. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून नाट्य खास नाट्य संस्था सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक ऐतिहासिक नाटक पुतळा मदनाचा. पुतळा मदनाचा पडदा. राणी रत्नादेवी, महाराज. आपल्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. होय महाराज. पती पत्नी म्हणजे संसार रथाची 2 चाकं. ही चाकं तुमच्या साथीने आम्हाला स्वर्गाच्या दिशेने घेऊन जायची आहे. महाराज, आपल्यासारखा पुरुषोत्तम आमच्या नशिबात असेल असे आम्ही स्वप्नात देखील पाहिले नव्हते महाराज. आमचे भाग्य थोर म्हणून आपण आमच्या गळ्यात वरमाला घालून आमचा पत्नी म्हणून स्वीकार केला. पण हे ऋण आम्ही आयुष्यात फेडू शकू असे आम्हाला वाटत नाही. परंतु महाराज, आज तुमचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने 12 देशींच्या सर्वोत्तम शिल्पकार यांच्याकडून आम्ही तुमच्यासारखी दिसणारी हुबेहूब प्रतिकृती म्हणजेच एक पुतळा तयार करून घेतला आहे. आणि आपली आज्ञा असेल तर तो पुतळा आम्ही आपल्याला दाखवू इच्छितो महाराज. काय सांगता राणी सरकार? हो महाराज. मग त्या छोट्या काकाला मला त्वरित बघायचं आहे. महाराज, त्या पुतळ्याला आम्हाला त्वरित बघायचं आहे. जरूर महाराज. शिल्पकार सूर्यचूड. महाराणींचा विजय असो, महाराजांचा विजय असो. महाराज, यांनीच तो पुतळा बनवलेला आहे. शिल्पकार चूर्णचूड. सूर्यचूड महाराज. शिल्पकार सूर्यचूड. पुतळ्याचं अनावरण करा. जशी आपली आज्ञा महाराज. महाराज, पुतळ्याचे अनावरण आम्ही पुन्हा करू इच्छितो. अद्भुत अद्भुत. काय पुतळा आहे हा? पुतळा आमच्यासारखा हुबेहूब दिसत नसला तरी जिवंत. हा, तो जिवंत आहे. जणू काय जिवंत मनुष्य उभाचा असा आम्हाला फास होतोय. होय महाराज. शिल्पकार. जी महाराज. हे घ्या तुम्हाला बक्षीस. राणी सरकार, हा पुतळा आता आपल्या दरबारी राहील. जशी आज्ञा महाराज. धन्यवाद महाराज, धन्यवाद महाराज. महाराणी, आज्ञा असावी. महाराज, हे संगीताचे सुमधुर सूर कानावर पडले आणि तृप्त झाल्यासारखे वाटले. महाराज, तुम्ही सुद्धा ऐकलेत ना? हो, मी सुद्धा पहिल्यांदाच हे सगळं संगीत ऐकतोय. शिल्पकार, आपल्याला हे ऐकू येत असतीलच हे सुमधुर सूर. तमाम जनतेला ऐकू जातील इतके मोठे आहेत हे सुमधुर स्वर. हा बोल. हा बोल. कुठून बरे येत आहेत? 12 दुपार बालगंधर्व पुण्यात ना घेऊन टाक. घेऊन टाक. चमत्कार चमत्कार. पुतळा बोलू लागला. होय महाराज. शिल्पकार, या पुतळ्यावर तुम्ही चेटूक बिटूक तर नाही ना केला? नाही नाही महाराज, या पुतळ्यावर आम्ही चेटूक केलेले नाही. या पुतळ्यामध्ये आम्ही आत्मवाक चातुर्य यंत्रणा बसवलेली आहे महाराज. म्हणजे काय शिल्पकार? म्हणजे हा पुतळा बोलू शकतो महाराज. महाराणी, काय सांगता शिल्पकार? होय. हे सगळेच खूप हे अद्भुत वेगळेच आहे. होय होय. भविष्यात असा एक दिवस येईल जेव्हा पुतळे आपल्या मानवांना प्रश्नांची उत्तरं देतील. हा तसाच एक पुतळा आहे महाराज. हे सगळेच अद्भुत अद्भुत आहे. अद्भुत आहे. अद्भुत आहे. गांबळे. गप ना छोटा काका. ए गांबळे, गप. 12 दुपार बालगंधर्व घेतल्या. कशाला घेतली? घेतली मग काय आता? अरे तू येडा आहे का? आत्ताचा या प्रयोगाचं बघ ना.
हा या प्रयोगाचं बघ कशाला तू करतो पुढे पुढे. त्याचं होईल 12 दुपार बालगंधर्व लक्षात ठेवा. कशाला देतो तू पुढे. रसिकाला पाठव. रसिकाला पाठव. चालू दे ना प्रयोग गप्प राहा ना. अरे पाठव इकडे एकदा कन्फर्म करतो. पाठव. महाराणी तुम्ही एकदा जवळून पुतळा पाहावा. हो 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 आम्हाला ही पाहण्याची इच्छा आहेच. काय म्हणत होता छोटा काका? 12 दुपार बालगंधर्व. 12 दुपार बालगंधर्व पुण्यात. मोरेला पाठव. मोरेला पाठव. हे महाराज आपल्यासारखा हे पुतळा हुबेहूब आपल्याला पाहायचं नाही का? या या पाहून या. मला तर बघायचाच आहे. बघून या. काय रे छोट्या, काय झाला? 12 दुपार बालगंधर्व घेऊन ठेवले. हा माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे पण मी पनवेलला बस पकडी ना. महाराज चमत्कार चमत्कार चमत्कार. आणखी एक तारीख वाढली. काय म्हणताय चमत्कार. आमची तारीफ वाढली. तारीफ वाढली. तारीफ. वा 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 शिल्पकार वा. तुम्ही जी ही यंत्रणा आणले याचं वर्तुळ चक्र फार विचित्र आहे. छान आहे. महाराज आत्मवाकचातुर्य यंत्रणा एवढंच. महाराज तुम्ही वसाड्या म्हणा आणि सोडून द्या महाराज. राणी सरकार तुम्ही आम्हाला हा नजराणा पेश केलाय तो आम्ही स्वीकारलाय. धन्यवाद महाराज. महाराज आपण नजराणा स्वीकारला त्यामुळे आमच्या बरोबर पुतळ्याचेही पोट भरले महाराज. शिल्पकार. होय महाराज. पुतळ्याने आलंच तिला. हो महाराज. महाराज आम्ही या पुतळ्यामध्ये मानवी आत्मशून्य शांती यंत्रणा बसवलेली आहे महाराज. हा पुतळा मानवाप्रमाणे आळस देऊ शकतो, ढेकर देऊ शकतो, अगदीच असह्य झालं तर पाद. महाराज. शिल्पकार. हा महाराज. तुम्ही फक्त एक काम करा. जी महाराज. हा पुतळा पाठ मोरा फिरवा. का महाराज? कारण आमचंच सौंदर्य आम्हाला बघवत नाही. हो महाराज. आपण जर ह्याची यंत्रणा बघत राहिलो तर पहिला अंक लगेच संपेल. होय महाराज. मी आता लगेच पुतळा पाठमोरा फिरवतो. छोटे काका वर. चांगलं चाललंय. चांगलं चाललंय. बोलू नको. व्यवस्थित कर. महाराज. अद्भुत अद्भुत. बघा बघा हा पुतळा समोरून जरी हुबेहूब माझ्यासारखा नसला तरी पाठून माझ्यासारखा हुबेहूब दिसतोय. होय महाराज. राणी सरकार मागा. आज जे तुम्हाला काय हवंय ते आमच्याकडे मागा. बघा हा महाराज आम्ही काही मागितले तर ते तुम्हाला द्यावे लागेल. तुम्ही मागून तर बघा. आम्ही मागू पण जर का तुम्ही दिले नाही तर तुमची सुटका नाही. राणी सरकार अहो तुमच्यापासून सुटका कोणाला हवे? इथं टाल्या कशा आल्या? इथं टाल्या कधी येत नाही. लक्ष देऊ नका तुम्ही. बोला महाराज तुम्ही बोला आम्ही ऐकतोय. राणी सरकार अहो तुमच्यापासून सुटका कोणाला हवे? हा आवाज सुटकेचा नाही गुटक्याचा आहे. फक्त तुम्हाला हे काय म्हणजे हे करत होते पुतळा याला आता तुम्ही काय वेगळं स्पष्टीकरण देणार शिल्पकार? ह्या पुतळ्यामध्ये आम्ही आणखी एक यंत्रणा बसवलेली आहे महाराणी. कुठली? आत्मतलब संतुष्टी यंत्रणा. भीक लागू दे पण कीक सुद्धा लागू दे अशा स्वभावाचा हा पुतळा आहे महाराणी. महाराज तुमची परवानगी असेल तर या पुतळ्याला महाला बाहेर नेऊन थोडा अजून रंगवून आणू का महाराज? मला हे पटलेलं आहे. लवकरात लवकर हा पुतळा इथे विंगेत नाही तर हे महालाच्या बाहेर पाठवा. छोटा शेठ इकडे मी येऊ. मी 12 चाय बोलला होता मी 14 दिले तरी तुमचा माणूस 10 रुपयासाठी कटकट करतोय. 14च्या काय दिलेस? का म्हणजे? मी 12 बोललो होतो ना. त्या मॅडमने 3 चाय घेतले. तू परस्पर कसा ठरवतो? तुम्हाला विचारता ना. असं का तू? छोट्या ऐतिहासिक मला पैसे पाहिजे. चहावाला नाही छोट्या काका. छोट्या काका ऐतिहासिक नाटक आहे छोट्या काका. चालू चांगला चाललाय तू इकडे. चांगला काय चाललंय छोट्या काका? अरे बापरे. छोट्या काका. अरे बापरे पुतळा बोलता बोलता निघून गेला. अरे बापरे. शिल्पकार
शिल्पकार आता तुम्ही काय याच्यावर सांगाल? याच्यामध्ये महाराज आणखीन एक यंत्रणा आहे. आत्मस्वयं चलन वलन आत्मतोड पाणी मांडवली. नाही कन्व्हिन्स मला पण नाही होत आहे महाराज. पुतळ्याला खास आहे, आपण त्यालाच स्पष्टीकरण विचारूया. हो. अरे पुतळा नसा म्हणून काय झालं, आपण तरी चर्चा करू शकतो. हो अगदी अगदी. त्या पुतळ्याला म्हणावं तुम्ही दरबाराच्या बाहेरच उभे राहा. हो बरोबर आहे. एक एक करा आपण घ्या मागे राहिला होता. वस्तू नसल्या की छोट्या गायच्या नावानं हाक मारता. हाय त्याचा वापर करीत नाही. शिपायाचा सीन आलाय अजून. भाला कुठे घालू? दत्त्या इकडे पटकन ये. घेऊन जा बाहेर घेऊन जा. आता नाही तुझा. बोला तुम्ही शिल्पकार काहीतरी. मला आठवलंय महाराज, आता मला सगळं आठवलंय. होय तुम्ही बरोबर होतात. या पुतळ्यावर कोणीतरी चेटूक केलंय बहुधा. आणि आपल्याला जर ते उघडं पाडायचं असेल तर आपल्याला या पुतळ्याला आधी विवस्त्र करावं लागेल. जर याच्या अंगावर डाग असतील तर हा मायावी आहे, आणि जर हा स्वच्छ असेल तरच हा पुतळा आहे. बापरे. हा कुठला सीन आहे? मुद्दाम काय पण काय सीन करता? नाही महाराज कपडे काढा. हा सीन नाही रे उगाच काय सीन नाही हा. क्या बात है, क्या बात. आम्हाला नाट्यप्रयोग इतका भावलेला आहे की आम्ही 12 दुपार बालगंधर्व पुण्याला देखील पुन्हा येणार आहोत. अप्रतिम. बघूया या नाट्यप्रयोगावर आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, फार मजा आली गाईज. मला पशाजी काय बोलतायत ह्याची खूप उत्सुकता आहे, कारण आय कॅनॉट वेट. एक तरी किस्सा येणार आहे किंवा येऊ घातलाय अशी मी आशा करते. पशाजी ओव्हर टू यू. येस प्रसादा. हा प्रसंग फार विलक्षण सुचला गोस्वामींना, आणि तुम्ही तो प्रेझेंट पण फार अप्रतिम केला. एकदा खरोखरच म्हणजे ही माझी ऐकिवातली गोष्ट आहे, मला याच्यातली सत्यता मला माहिती नाही आहे, पण एक खरोखरच व्यावसायिक नाटक चालू असताना चहावाला स्टेजवर जाऊन सगळ्यांना चहा देऊन आला होता आणि नाटक थांबलं होतं, आणि ते लोक एवढे हसत होते की सगळ्या नटांनी व्यवस्थित चहा बिया प्यायलाय आणि तो गेल्यानंतर मग प्रयोग पुढे सुरू केलाय. कारण हा किस्सा मी ऐकलाय, याची सत्यता मला खरंच माहीत नाही, पण असं होऊ शकतं. मंडळी, अनेक मालिका आणि चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिकांमधून रसिकांवर छाप पाडणारी गुणी, समंजस आणि प्रभावी अभिनेत्री धनश्री काडगावकर आहे आजची आपली खास पाहुणी. आणि तिच्यासोबत हास्य हंगामा करायला येत आहेत आपल्या हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. या मॅडम, या मॅडम. बरोबर आलो सर. पण आपण इकडं लपून छपून यायलोय खरं, पण पोरं येतील ना इकडं? 100% पक्की खबर आहे. ही विद्यार्थी काय करतात, ही लोक तिकडे लेक्चर बंक करतात आणि इथे फिल्मला येऊन बसतात. माझ्या पक्की खबर. तुम्ही फक्त चेहरा झाका. सर सर हा. पण खरं पोरं आपल्याला फसवायलेत, मग आपण का चेहरा झाकायचा आहे? अरे बापरे, इथून सुरुवात आहे मॅडम. अहो, चेहरा झाका म्हणजे आपण लपूया या अर्थाने चेहरा झाका. काय विद्यार्थी आले की मी त्या दिशेने येईन, तुम्ही ह्या दिशेने या. विद्यार्थ्यांना मध्ये पकडूया, मारत प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये नेऊ. कसं आहे मॅडम, आपण शिक्षक आहोत, उद्याची पिढी घडवणं आपली जबाबदारी आहे, नाही का? वय बाई सर, तुमचं हेच विचार का नाही लई आवडतात बघा मला. नाही आता हे समजा आपण ते प्रिन्सिपलला सांगू. सारखं म्हणत असतात तुम्हासनी, ऐकलंय मी, तुम्ही काही कामच करत नाही. आता त्यासनी सांगू, आम्ही शाळेत विद्यार्थ्यांनी शिकवतो पण, आणि विद्यार्थ्यांचं शाळा बाह्य जे काय उपक्रम चालू आहेत ते पकडतो बी. सगळं करतो. तू चेहरा झाका. चेहरा झाका. इकडे चेहरा झाका. या सर. हो सर. मॅडम एवढाही झाकू नका. एवढाही चेहरा झाकू नका की दहशतवादी म्हणून पकडून येतील. हे बघा, उद्देश काय, लोकांनी तुम्हाला बघू नये, तुम्हाला लोक दिसली पाहिजे ना. होय सर, तेच म्हटलं, मला का दिसत. हळूहळू, सावकाश. या इथे. हे थिएटर आहे ना, असं यावं लागतं. हा या, सावकाश. हा, अजून आले नाहीयेत कोणी.
सर हा ते सिने शिट्टी थिएटर हेच काय हो? नाही नाही बाई सिने शिट्टी नाही सिने सिटी. अहो मग काय फरक आहे त्यात? आहे ना फरक आहे. सिटी म्हणजे शहर, सिटी म्हणजे असं असतं ते. वसाड्या आलेला काय सिटी मारतोस रे? काय नाही काय नाही काय सेन्सर सर्टिफिकेटला शिट्या मारणारा जगातला पहिलाच असशील तू. काय चालू आहे? अरे पिक्चर तरी चालू होऊन दे. नाही नाही मी त्या केंद्रीय प्रमाणपत्राला शिट्टी मारत नाहीये. मी मॅडमना शिकवतोय शिट्टी मारून काही समजवतोय त्यांना. म्हणजे ह्या बाई तसली आहेत? हो बाई तुम्हाला शिटी मारली की लगेच पडताव काय तुम्ही? काय मला शिटी काय बोलायलाय तुम्ही? शिटी मला नाही. सर हा ह्यो माणूस काय म्हणला ऐकलं का? काय? बाई म्हणला त्यो म्हणजे त्यांनी ओळखलं मला. अरे बापरे खूपच समजावं लागणार आहे. नाही नाही अहो ते म्हणजे ते शिक्षिकेवाला बाई नाही. जनरली आपण बायकांना बाई म्हणतो. ओ बाई ओ पुरुष असं म्हणतील का तुम्हाला? नाही काय हो सर असं का करायलाय? हरकत नाही हरकत नाही. हे बघा विद्यार्थी आता कधी येतील तुम्ही शांत बसा. लपून राहा येतील. पकडूया मारूया त्यांना कुच्ची देऊ आता. नाही ठरलंय तसंच करणार आहे. विद्यार्थी बघा. आणि हा त्या बघ ते खांडेकर सर बसले तिथं. मला नाही वाटत खांडेकर आहेत. नाही अरे बाबा मी सांगतो ना बसते ना. नाही खांडेकर सर बसते बघायचं आहे. एक मिनिट बघा. खांडेकर सर कोण रे? काय हे तुम्ही कशाला हो म्हणायला? काय म्हणलं होतं? तेच आहे म्हणलं होतं का नाही? बरोबर तेच आहे. तुम्ही जा मी थांबतो इथं. ठीक आहे निघा तुम्ही. तुम्ही घाबरू नका. हे विद्यार्थी नाही आहेत. गावातले कोणीतरी ओळखत असतील मला. अहो खांडेकर किती आहेत आपल्या गावात. खांडेकर म्हटलं आत्ता थिएटरमध्ये आवाज दिला ना 10 जण हो देतील एवढे. तुम्ही घाबरू नका. सर तुम्हाला कोणी लई लोक म्हणजे मी आता चेहरा झाकलाय तरी लोक ओळखतात मला. वय बाई वय तुमची फिगरच तसल्या खरं. खरं माझी फिगर तसली नाही हो म्हणून मला कोणच ओळखत नाही. एवढी चित्रकलेची टीचर आहे मी कोणच ओळखत नाही. खरं लय बोर होतंय बघा मला. तुमची चित्र पण ओळखत नाहीत कोणी हो. थँक्यू सर थँक्यू. बाई चेहरा लपवा. तो मोऱ्यांचा गौरव आलाय मागे. हे झाक. आज थिएटरला लैला मजनून बसल्यात. सर आज आहे ना दोन्ही ठिकाणी सीन बघायला मिळणार आहे. सर हात काढा बाई त्यो लैला मजनू म्हणला आपल्याला. अहो म्हणजे तो फसलाय. त्याला वाटतं आपण कपलच आहोत. सगळे विद्यार्थी येऊ दे. यांचे लैला मजनू हिर रांझा डोना पावला सगळे बाहेर काढतो की नाही बघा मी. सगळ्यांना गौरव आले. सर हे बघा हे आमचे मास्तर आणि बाई बघा इकडे येऊन पिक्चर बघतात. तिकडे शाळा भरली आणि हे लोक इकडून पिक्चर बघतात. आम्ही विद्यार्थ्यांनी काय करायचं? पिक्चर बंद करा पहिले पिक्चर बंद. तू कोण पिक्चर बंद करणारा? मी कोण? मी ही तर तिकीट काढून बसलेली आहे का नाही? मी कोण? फिरले स्टारे तुये माये यात केबलचा मालक आहे मी. तुझ्या केबल कोण कुत्रा विचार तू? बसायला इथे कशाला आलाय? हो काका आम्ही आमच्या शिक्षकांना नंग्यात पकडायला आलोय. ए बने ए मारी नंग्यात नसतं रंग्यात असतं ते. कधी सुधारणार तुझी भाषा? आमच्या चुका काय करताय? चुका काय करताय? हे बघा काहीतरी गैरसमज. ही मुलं खूप नालायक आहेत तुम्हाला सांगतो. अहो ऍक्च्युली आम्ही दोघं ह्यांना पकडायला आलोय. काय खोटं बोलता हो सर? काय खोटं बोलता? तिथं पोर्शन पूर्ण झालं नाही याची काळजी आम्हाला आहे आणि तुम्ही इथं पिक्चर बघताय. आणि मग हाय पीटीचा तास त्या तासाला पोर्शन पूर्ण करायचा. मला सांगा आमच्यासारख्या पोरांनी कधी करायच्या? नाही बरोबर आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. रसिक प्रेक्षक हो या केबल चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सत्य परिस्थिती बघणार आहात. ही जे हे शिक्षक जे आहेत शाळा कोणती शाळा? शाळा काय नाव शाळेचं आपल्या? चिचा खालची शाळा. चिचा खालची. ह्यांना कशी माहिती असेल शाळा? शाळेत आले तर माहिती असेल ना. यांना शाळेचं नावही नाही आठवणार. आमच्या शाळेचं नाव अण्णासाहेब बुडबुडे. अण्णासाहेब बुडबुडे शाळेतले हे 2 शिक्षक आहेत. डायरेक्ट नाव घ्या. प्रसाद खांडेकरनी धनश्री काडगावकर नाव घ्या. हे बघा काहीतरी गैरसमज होतात. माझा ऐका काहीतरी गैरसमज होतात. नाही दोन्ही शिक्षक शाळेमध्ये हजेरी लावून इथे सिनेमा पाहायला येत आहे. म्हणजे हे कसं झालंय? पोरं बसली लेक्चरला शिक्षक आले पिक्चरला. मोरे तू लई बोलायलायस बर का. तुला खरं सांग लक्षात ठेव तू उद्या तुला वर्गाच्या बाहेरच उभं
बोलायलोय मी नाही बोलायलोय म्हणजे नाही मी नाही बोलायलोय म्हणजे आम्हाला वर्गाच्या बाहेर काढणार सगळ्या पोरांना कोण उभं करणार तुम्ही मस्त आतमध्ये गोल्ली गोल्ली काय बोलतोस बोलली तू पण बरोबर आहे. इथे एक सामान्य नागरिक दिसताय. या सामान्य नागरिकांना आपण प्रश्न विचारणार आहोत. तुमचं नाव काय? मी प्रभाकर मोरे. काय समजले ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाही का मला शाळूचा डान्स चांगला करायला तो गाणं नाही थांबा भाऊ जरा ते महत्वाचं नाही. महत्वाचा आहे हा माझं गाणं आहे का ना तुम्ही केबलवर दाखवा. कशाला दाखवा हो लय फेमस होईल तुमचा. अरे ते फेमस नंतर होईल आणि काय दाखवायचं ते आम्ही बघू. आपला विषय हा आहे की ह्या दोघांविषयी तुम्हाला काय वाटतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो ह्या दोघांचा लफडा आहे. काय बोल अहो आलेले ह्या वसडाने शिटी मारलात आणि हिला पटवलात. ही शिटीवर पट्टे का काय खुळाय का काय माणूस. थांबा जरा आता मी सांगते काय झालं ते. हे आमचं खांडेकर सर आहे तो भावा बहिणीचं नातं आहे आमचं एकदम प्युअर नातं आहे. एकदाच त्यांनी खरं हात टाकला होता. हात टाकला होता बघा. मागच्या वर्षीच्या गॅदरिंग मध्ये का नाही आमची ती नाही का अशी स्टेप होती शेतकरी नृत्याची. गावा बरं ते हे बैल लय भारी बनतात बरं का. लय भारी बैल बनवून दाखवा. चला आम्ही एक नृत्य केलं होतं तेव्हा फक्त यांना टच केलं होतं ते होतं केबल वाले म्हणजे हा बैल नृत्य पण तुमच्या केबलवर दाखवा. आता शालूचं नृत्य आणि यांचा बैल नृत्य केबलवर दाखवा तुम्ही. अहो तुमचे काय अडचण आहे मला कळत नाहीये. ते काय दाखवायचं आम्ही बघू ना. केबल फेमस होईल बाकी नाही काय गरज नाहीये. इथे अण्णासाहेब बुडबुडे शाळेचे हे जे दोन शिक्षक आहेत यांचं सरळ सरळ स्कॅन्डलच बाहेर आलेलं आहे. काय शब्द वापरतोय. काहीतरी गैरसमज झालं. योजना काय होती की मी आणि मॅडम इथे गेटअप करून येणार होतो आणि हे विद्यार्थी आहेत ना ते लेक्चर बंक करतात आणि फिल्मला बसतात. मी इथून येणार होतो मॅडम इथून अडवणार होते आणि मुलांना आम्ही पकडणार होतो. सगळी योजना फसली. सगळंच गंडलं इथे. अहो पण ही योजना केली कशासाठी म्हणजे नेमकं कारण काय होतं. मॅडम तुमचे मिस्टर आलेत. अरे देवा शाळेत भेटायला गेले मी इकडे घेऊन आलो. पिक्चर बघायला आलीस होय. अरे तिथं माझ्या आईला हातरूनच पडली. तुला म्हणलं शाळेला दांडी मार तर तोंड वर करून नाही म्हणलीस. तू पिक्चर बघायला आलीस होय. पिक्चर बघायला आलीस हे असं करू नका. ऐका मी कशाला पिक्चर बघायला येते. मी तर शाळेतच गेलतो खरं पण हे आमचं खांडेकर सर हे म्हणलं आपण थिएटरात जाऊनच पकडू. ऐका पूर्ण वाक्य बोला. पोरासनी पकडू. पोरासनी हा शब्द महत्वाचा ना तोच कसा घालताय तुम्ही. माझा नवरा मी काय पण सांग. तू का बस माझ्या बाईकला घेऊन पिक्चरला आलायस होय. तू पिक्चरला आलायस होय. माझा काही संबंध लगा त्या दिवशी तिथं गॅदरिंग मध्ये लगा माझ्या बायकोचा हात धरून नाचलास होय तू. कुठला शेतकरी एवढं गाठूड घेऊन नाचतोय रे. अरे तुला का बैल आहेस बैल. तुला का नाही झोपलाच पाहिजे नांगराला. माझ्या बायकोला घेऊन पिक्चरला आलाय. अरे मी काय खपलोय का इथं. खपलोय का मी. नाही बरोबर बोलता पैलवान बरोबर बोलता. पैलवान आहे ते पैलवान आहे दिसत नाहीये. चोर बॉडी आहे दिसत नाही ती. लंगूट घालून आखाड्यात आलो का नाही मग हिला माहिती आहे. केबल वाले तुम्ही ना ह्यांना घरात घेऊन जा आणि ह्याच्या लंगोटीचं शूटिंग करा. माझी शालू यांची लंगोटी यांचा नाचणारा बैल केबलवर दाखवा. तुम्ही अमित फडके आहात का. नवीन शो आणताय जरा शांत बसा ना. इथे काय चाललंय तुमचं काय चाललंय. केबलवर जरा ऐका तुझ्या तर आता तुला सोडतच नाही. ऐका माझ्यावर विश्वास ठेवा. हे असलं काहीच नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. चल ठेवला तुझा विश्वास. आता पतिव्रता सिद्ध कर. ह्या झाडाचा का नाही संकन का नाही वाजवायची. असं नाहीये तू मॅडम. झालं का. झालं की नाही सिद्ध केलं. चल आता घरी. चल आता माझा पिक्चर जाऊतो तुला. चल चल पैलवान आम्हा तिघांना पण पतिव्रता सिद्ध करायचा आहे. हे सिक्रेट मिशन अतिशय इंटरेस्टिंग होतं. मज्जा आली. बघू हा सर असे काय म्हणतायत. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. संकल्पना अत्यंत इंटरेस्टिंग होती आणि मला असं वाटतं की इथे टीमवर्क खूप सुंदर होतं. म्हणजे प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन टायमिंग
स्टुडंट्सचं कास्टिंग तर अप्रतिम होतं. सगळे वात्रट एकत्र आले होते आणि वात्रटपणा मनापासून करत होते. फार भावलं. प्लॅटोनिक क्या बात आहे. मजा आली. एक खूप दिवसांनी शालूचा डान्स बघितला, मन तृप्त झालं आणि फारच मजा आली. सावत्या, आज तू परफॉर्म कर नाही कर, आज आपण मॅचिंग घातलंय, विषय तिकडे संपला. हेमंत दादा मस्त, बाबा मस्त. धनश्री फार सुंदर कॅरेक्टर रंगवलंस आणि तुझी भाषा पण उत्तम होती. तुला ऐकताना पण खूप मजा आली. मस्त कडक परफॉर्मन्स. थँक्यू. प्रसादा. वा वा, बहारदार. खूप मजा आली. डांबरट विद्यार्थी म्हणलं की गौऱ्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. धनश्री, तुझा आवाज फार सुंदर आहे आणि तो स्टेजवर ऐकायला फार गोड वाटतो. थँक्यू. आणि कॅरेक्टरायझेशनच्या बाबतीत वगैरे तू कमाल आहेस. मी तुझी अनेक वेगवेगळी कॅरेक्टर्स पाहिलेली आहेत. तुझ्या तोंडून पण ती सातारी भाषा ऐकताना फार मजा आली. तुझ्या ती जवळची आहे भाषा आणि बऱ्याच गॅप नंतर तू आता पुन्हा कामाला सुरुवात केली आहेस आणि हा मंच त्याला खूप उत्तम पाठबळ दिलं अशी मी आशा व्यक्त करतो. विश यू ऑल द बेस्ट. धनश्री, या मंचावर काम करण्याच्या अनुभवाविषयी काय सांगशील? खूपच धमाल आली. कालपासून रिहर्सल पासून जी प्रोसेस आहे ती मी खूप एन्जॉय केली, कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे किंवा ऐनवेळी सुद्धा जे काही जागा काढतात तर त्याची मला खरं तर खूप भीती वाटत होती, पण सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केलं मला. आणि जसं तुम्ही म्हटलात की खूप गॅप नंतर करते तर त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, पण हे करणं किंवा हा मंच हा स्टेजच असा आहे, मला असं वाटतं की तो खूप ऊर्जा देऊन जातो, खूप एनर्जी देऊन जातो. सो खूप छान वाटलं. त्यामुळे सोनी मराठी यांचे खूप खूप आभार मला इथे बोलावल्यामुळे. थँक्यू. क्या बात धनश्री, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू आणि धन्यवाद, तू आमच्या कार्यक्रमात सहभागी झालीस. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, याचबरोबर आजचा लाफ्टर थेरपी सेशन इथेच संपतंय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.